नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याज व चक्रवाढ व्याज या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या चॅप्टरचं नाव आहे सरळ व्याज. अगोदर आपण सरळ व्याज बद्दल काही प्रश्न डिस्कस करणार आहोत आणि त्यानंतर चक्रवाढ व्याज यावरील काही प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वप्रथम सरळ व्याज मध्ये कोणकोणते फॉर्म्युले आहेत ते समजून घ्या. सरळ व्याज मधला सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला म्हणजे व्याज किंवा याला सिंपल इंटरेस्ट पण म्हणतात. तर व्याज बरोबर असते मुद्दल गुणिला दर गुणिला मुदत भागिला 100 हा व्याजचा फॉर्म्युला आहे. किंवा याला इंग्लिश मध्ये सिंपल इंटरेस्ट बरोबर मुद्दल म्हणजे बघा प्रिन्सिपल असतं म्हणून पी, दर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट असतो म्हणून आर आणि मुदत म्हणजे टी म्हणजे टाइम आणि भागिला 100. तर हे जे दर आहे ते नेहमी दशांशामध्ये आपल्याला दिलेला असतो. मुदत जर आपल्याला वर्षामध्ये दिलेला आहे तर काहीही चेंज करायचं काम नाही. मुदत म्हणजे जो टाइम पिरियड आहे तो जर आपल्याला वर्षामध्ये दिला आहे तर काही चेंज करायचं काम नाही. परंतु मुदत जर आपल्याला महिन्यामध्ये दिलेली असेल तर त्यावेळेस मात्र आपल्याला इथं डिवायडेड बाय 12 लिहावं लागतील. हेच PRT भागिला 100 गुणिले 12 करावं लागतील. हे कधी करावं लागेल? जेव्हा हा जो टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड जेव्हा महिन्यामध्ये दिलेला असेल, महिने 12 महिने 4 महिने 8 महिने अशा पद्धतीने जर महिन्यामध्ये दिलेला असेल तर आपल्याला खाली याला 12 पण घ्यावं लागेल, कारण 12 महिन्याचं 1 वर्ष होत असतं. आणि हाच टाइम पिरियड जर आपल्याला दिवसांमध्ये दिलेला असेल त्यावेळेस मात्र 100 गुणिला 365 घ्यावे लागतील, कारण 365 दिवसाचं काय होत असते? 1 वर्ष होत असते. तर हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. तर हा एक महत्वपूर्ण फॉर्म्युला आहे. इथं मी लिहून टाकतो. पी म्हणजे काय? तर पी म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे काय? प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे व्याजदर, दशांश व्याजदर. त्याच्यानंतर टी म्हणजे याला मुदत पण म्हणतात, याला काळ पण म्हणतात आणि हे जास्त करून वर्षातच असतं. परंतु जर महिन्यात दिलं तर भागिले 12 घ्या आणि दिवसात दिलं तर भागिले 365 घ्या. याच्यानंतर SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज, म्हणजेच काय? सरळ व्याज. याच्या व्यतिरिक्त एक ए म्हणजे अमाऊंट पण असते. अमाऊंट म्हणजे रास असते. तर रासचा काय फॉर्म्युला आहे? ए म्हणजे अमाऊंट म्हणजे रास बरोबर काय असते? हा पहिला एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि दुसरा फॉर्म्युला रास बरोबर मुद्दल अधिक व्याज म्हणजेच अमाऊंट बरोबर पी प्लस आय. हे एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. हा जो फॉर्म्युला आहे रासचा मुद्दल अधिक व्याज हा सरळ व्याज मध्ये पण आहे आणि चक्रवाढ व्याज मध्ये पण आहे. परंतु हा जो फॉर्म्युला आहे तो फक्त सरळ व्याजासाठीच आहे, सिंपल इंटरेस्ट साठी. चक्रवाढ व्याजचे फॉर्म्युले आपण त्यावेळेस घेऊ. तर हे काही बेसिक महत्वाच्या गोष्टी होत्या. याच्यामध्ये हा एक पहिला फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे आणि हा एक दुसरा एक फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. याच्यानंतर ज्या पद्धतीने प्रश्न येतील तेव्हा मी त्याचे रिलेटेड फॉर्म्युले तुम्हाला सांगत जाईन. आपल्या प्रश्नाला सुरुवात करू मित्रांनो. तुम्हाला स्क्रीनवर प्रश्न दिसत असेल तर आपला पहिला प्रश्न आहे बघा. किरणने दशांशे 8 दराने 8,000 रुपये रक्कम 5 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? आता या प्रश्नामध्ये बघा मित्रांनो, दशांश व्याज दर 8 दिलेला आहे, म्हणजे आर किती दिलेला आहे? 8% दिलेला आहे दशांश. त्याच्यानंतर मुद्दल जी आहे म्हणजे पी दिलेली आहे 8,000 रुपये. मुद्दल किती दिलेली आहे? 8,000 रुपये. ही मुद्दल आहे त्याला आपण पी लिहिणार आणि मुदत म्हणजे टाइम पिरियड टी दिलेला आहे 5 वर्ष. ती टाइम पिरियड कशामध्ये दिला आहे? इयर मध्ये दिलेला आहे, 5 वर्ष दिलेला आहे. तर आपल्याला विचारलं आहे की सरळ व्याज किती आहे? SI बरोबर काय? तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे SI म्हणजेच सरळ व्याज म्हणजेच PRT भागिला 100 किंवा याला काही जण मराठीमध्ये मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागिला 100 असंही म्हणतात. तर तुम्ही काही म्हणा, एकच उत्तर आहे ते. आपल्याला SI काढायचं आहे. मुद्दल किती दिलेली आहे? 8,000 म्हणून तर 8,000 घ्या. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे. त्याच्यानंतर काळ हा जो आहे 5 वर्षाचा आहे भागिला 100 आहेत. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, बरोबर. हे 80 जशाला तसे आणि हे 8×5 = 40. तर हे 2 शून्य जशाला तसे आणि 8×32 म्हणजे 3,200 रुपयाचं सरळ व्याज होऊन जाईल. तर या प्रश्नामध्ये किरणला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? किरणला एकूण 3,200. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. माधवने दशांशे 6.25 दराने म्हणजे तर व्याजदर माधवने दशांशे 6.25 दराने 3,500 रुपये रक्कम 4 वर्ष मुदतीसाठी सरळ व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? तर बघा माधवनं दशांश जो आहे व्याजदर किती दिलेला आहे? व्याजदर दिलेला आहे 6.25%. त्याच्यानंतर किती रक्कम आहे? रक्कम दिलेली आहे 3,500 रुपये
आणि किती वर्ष टाइम दिलेला आहे, टाइम वर्ष दिलेला आहे 4 वर्ष मुदतीसाठी, 4 वर्ष मुदतीसाठी. तर आपल्याला माधवला किती सरळ व्याज द्यावं लागेल, एस आय म्हणजे काय हा प्रश्न विचारला आहे. तर एस आय म्हणजे PRT भागीला 100 असते, म्हणजेच मुद्दल गुणिला दर गुणिला काळ भागीला 100. तर एस आय आपल्याला काढायचं आहे, आपण व्हॅल्यूज पुट करू. तर बघा पी आहे मुद्दल, मुद्दल आहे 3,500 रुपये, त्याच्यामुळे 3,500 घ्या. त्याच्यानंतर आर आहे 6.25, इथं 6.25 घ्या. त्यानंतर टी जो आहे तो 4 वर्षाचा आहे आणि भागीला 100 आहेत. तर बघा मित्रांनो, आता इथं हे पॉईंट आहेत आणि त्याच्यानंतर 2 अंक आहेत. हे पॉईंट आणि नंतरचे 2 अंक जर काढण्यासाठी, 2 अंक अगोदरचा हा पॉईंट काढण्यासाठी पॉईंट नंतर जितके अंक असतील तितके शून्य आपल्याला खाली द्यावे लागणार. म्हणजे बघा या प्रश्नामध्ये 6.25 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहेत, म्हणून आपण काय केलं, 2 शून्य खाली दिलेले आहेत. मग ते 100 गुणिला 100 अशा पद्धतीने होऊन जाईल. 2 शून्य असे घ्या किंवा डायरेक्ट याला 2 शून्य वाढवा, एकच अर्थ आहे, काही परिणाम पडत नाही. तर बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 625 आणि 100ला 25 न भाग जाईल. 25 चौक 100 आणि 625 25 ला गुणलं तर 725 येतील. हे 4 कटले, हे 4 कटले. आता 25 आणि 35 यांचा गुणाकार होईल. 25 पाचा 100 होऊन जातील. ते 25 आणि वर राहतील 12. 25 त्रिक 75, 75 आणि 12 होतील 87. म्हणजे माधवला एकूण 875 रुपये इतकं व्याज द्यावं लागणार आहे. 875 रुपये आपलं करेक्ट. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, त्यानंतरचा आपला प्रश्न आहे, दशादशे 15 दराने एका रकमेचे 3.5 वर्षात 31,500 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती. तर बघा मित्रांनो, या प्रश्नामध्ये दशादशे 15 दराने म्हणजे आर बरोबर 15% दिलेला आहे. त्याच्यानंतर 3.5 वर्षात म्हणजे टी बरोबर 3.5 इयर असं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर 31,500 रुपये सरळ व्याज दिलेला आहे. म्हणजे एस आय ची किंमत दिलेली, इथं यावेळेस मुद्दलची किंमत दिली नाही, सरळ व्याजची किंमत दिलेली आहे. एस आय आहे 31,500 रुपये आणि आपल्याला ती रक्कम कोणती म्हणजे मुद्दल विचारली, मुद्दल म्हणजे पी विचारली. तर बघा आपल्याला माहित आहे काय आहे फॉर्म्युला, एस आय बरोबर PRT भागीला 100 आहे. तर एस आय किती आहे 31,500, पी आपल्याला काढायचा आहे. आर किती आहे, आर 15% दिलेला आहे. त्याच्यानंतर टी किती दिलेला आहे, ती आहे 3.5, तिथं 3.5 घ्या भागीला 100 घ्या. बघा मित्रांनो, हा पॉईंट काढण्यासाठी आपल्याला खाली एक शून्य द्यावा लागेल, म्हणजे हे होतील 31,500 बरोबर पी गुणिले 15 गुणिला 35 भागीला या 100च्या जागी हा पॉईंटच्या नंतर एकच अंक होता म्हणून एकच शून्य दिला. तर बघा आता याच्यामध्ये काय कटू शकेल, याच्यामध्ये 15 म्हणजे 5 न भाग जाईल. हे 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य, 5 शून्य शून्य, 5 7 35, 5 चौक 20, 5 शून्य शून्य. त्याच्यानंतर 30 आणि 7 आहेत, हे दोन्ही 40च्या पाड्यात नाहीत, हे 40 खाली आहेत, तर हे वर जातील गुणाकारामध्ये. म्हणजे बघा हे काय होऊन जाईल, 31,500 गुणिला 40 होऊन जाईल आणि ते 7 आणि 3 खाली आहेत, ते वर आहेत तर इकडे खाली येतील. 3 आणि 7 बरोबर पी होऊन जाईल. तर बघा याला आपण व्यवस्थित या ठिकाणी लिहू, म्हणजेच पी बरोबर 31,500 गुणिला 40 भागीला 3 आणि 7 झालेले आहेत. आता याची काटाकाटी आपण करू. 3 एक 3, 3 एक 3, उरला 1, 1ला 3 भाग जाणार नाही म्हणून शून्य द्या. मग झाले 15, 3 5 15, हे 2 शून्य. त्याच्यानंतर 7 ने याला भाग देऊ. 7 एक 7, 7 एक 7, 8 9 10, 7 5 35 आणि हे 2 शून्य. म्हणजे आता आलं पी बरोबर 1500 गुणिला 40. तर बघा हे 3 शून्य आपण अगोदर लिहून टाकू आणि 15 ने जर 4 ला गुणलं तर 15 एक 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60. म्हणजे या प्रश्नामध्ये आपल्याला जी मुद्दल विचारलेली आहे ती 60,000 होऊन जाईल. तर 60,000 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा बघा प्रश्न मित्रांनो, दशादशे 12 दराने एका रकमेचे 4.5 वर्षामध्ये 378 रुपये सरळ व्याज होते, तर ती रक्कम कोणती. तर दशादशे 12 दराने म्हणलेलं आहे म्हणून आर बरोबर आपण इथं 12 घेणार आहोत. त्याच्यानंतर एका रकमेचे 4.5 वर्षामध्ये म्हणजे इथं टी बरोबर 4.5 दिलेला आहे. त्याच्यानंतर 378 रुपये सरळ व्याज होते, म्हणजे एस आय बरोबर 378 दिलेला आहे आणि आपल्याला विचारलं ती रक्कम कोणती म्हणजे पी विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे एस आय बरोबर काय होतं, PRT भागीला 100. तर आपण पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर करणार आहोत. एस आय म्हणजे 378, इथं 378 घ्या. इथं पी जे आहे पी आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर आर किती आहे, आर आहे 12. त्याच्यानंतर टी किती आहे, टी आहे 4.5 आणि भागीला 100. तर बघा मित्रांनो, हा पॉईंट करण्यासाठी आपल्याला खाली एक शून्य द्यावा लागेल. मग 378 बरोबर पी गुणिले 12 गुणिला 45 भागीला 100 आणि याच्या पुढे एक शून्य, पॉईंट नंतर एक अंक होता म्हणून इथं 45 आहे, इथं 100 आहे, म्हणजे याला 5 ने भाग जाईल. 5 9 45,
आणि 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य 5 शून्य शून्य. तर बघा 12 आणि इथं नाही, याला आपण किती 4 न भाग देऊ, 4 त्रिक 12, 4 पंच 20, 4 शून्य शून्य. तर आता हे होऊन जातील 378. हे खालचे 50 वर गेले, 378 गुणिले 50 झाले आणि वरचे 3 आणि 9 हे खाली येतील, वरचे 3 आणि 9 खाली आले आणि हे झाले पी. तर आपण याचं कॅल्क्युलेशन आता पुढे लिहू. पी बरोबर 378 गुणिले 50 भागीला 3 आणि 9. तर बघा 7 3 10, 10 8 18 म्हणजे 3 9 आणि 9 दोन्ही भाग जाईल. 3 1 3, 3 1 3, 3 दोन्ही 6, 3 सख 18, 9 1 9, 9 1 9, 9 10 11 12 म्हणजे 3, 9 चौक 36. आता 14 ना आपल्याला 5 ला गुणायचं आहे. हे शून्य दिशाल तसे 14 1 14, 14 2 28, 14 3 42, 14 56, 14 पंच 70. तर मित्रांनो ही जी मुद्दल आहे ही मुद्दल 700 रुपये होऊन जाईल. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशादशे 6 दराने एका रकमेचे 5 वर्षात 810 रुपये सरळ व्याज होते, तर त्या रकमेचे रास किती होईल? यावेळेस मित्रांनो आपल्याला रास विचारलेला आहे आणि रास म्हणजे याचा फॉर्म्युला मुद्दल अधिक व्याज अशा पद्धतीने असतो. तर आता आपण बघू काय काय दिलेलं आहे प्रश्नामध्ये. दशादशे 6 दराने म्हणजे आर आपल्याला 6 दिलेला आहे, एका रकमेचे 5 वर्षात म्हणजे टी बरोबर 5 दिलेला आहे, 810 रुपये सरळ व्याज होते, म्हणजे एसआय जे आहे ते 810 रुपये दिलेला आहे. त्याच्यात तर त्या रकमेचे रास किती होईल? रास म्हणजे अमाऊंट विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो अगोदर आपल्याला या प्रश्नामध्ये एसआय याच्यामध्ये आपल्याला मुद्दल काढावी लागेल आणि मुद्दल काढल्याच्या नंतर ती मुद्दल इथं ठेवावी लागेल आणि त्या मुद्दलमध्ये व्याज आपल्याला ऍड करावं लागेल, त्यावेळेस आपला रास निघाल. तर अगोदर आपण मुद्दल म्हणजे पी काय आहे ते काढून घेऊ. तर आपल्याला माहिती आहे पी काढण्यासाठी एसआय बरोबर पी आर टी भागीला 100. तर बघा एसआय बरोबर आता पी किती, आता आपण पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. एसआय सिंपल इंटरेस्ट किती आहे? 810. सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. पी किती आहे? पी आपल्याला काढायचा आहे. त्याच्यानंतर आर किती आहे? आर आहे 6. टी किती आहे? टी आहे 5 आणि भागीला किती आहे? भागीला 100 असतात. तर बघा मित्रांनो आता हे 5 न भाग जाईल, 5 1 5, 5 दोन्ही 10, 5 शून्य शून्य. याला 3 दोन्ही याला 2 न भाग देऊ, बेत्रिक 6, बेदाई 20. आता खालचे 10 वर जातील म्हणजे हे 810 गुणिले 10 8100 होतील, हे वरचे 3 खाली जातील अशा पद्धतीनं. तर 3 न जर आपण याला काटलं तर 3 1 3, 3 दोन्ही 6, 7 8, 3 7 21 म्हणजे आपली जी मुद्दल आहे ती होऊन जाईल 2700 रुपये. परंतु आपल्याला मुद्दल नव्हती विचारली, आपल्याला विचारली होती रास. रास म्हणजे मुद्दल आणि व्याज असतो. रास म्हणजे काय असतं? मुद्दल अधिक व्याज. तर मुद्दल आली आपली 2700 रुपये आणि जे आपलं व्याज आहे, व्याज आपल्याला प्रश्नामध्ये 810 दिलेलं होतं, त्याच्यामुळे आपण इथं 810 लिहून घेऊ. 0 0 0 1 आणि 0 1, 27 आणि 8, 27 आणि 3 30, 30 आणि 5 35. त्याच्यामुळे आपली जी रास आहे ती 3510 रुपये एवढी होऊन जाईल. तर 3510 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. दिनेशने 18,000 रुपये कर्जावर रक्कम सरळ व्याजाने घेतली. जर त्याने 4 वर्षानंतर 27,720 रुपये व्याजासह परतफेड केले तर व्याजाचा दशादशी दर किती होता? तर बघा कर्जावर रक्कम किती घेतलेली आहे? 18,000 रुपये. म्हणजे पी जे आहे ते 18,000 होऊन जाईल. 18,000 रुपये रक्कम घेतली, त्याने 4 वर्षानंतर म्हणजे टी जे झाले ते 4 वर्ष घ्यावं लागेल. 4 वर्षानंतर आणि टीच्या नंतर 27,720 रुपये हे व्याजासह परत केले म्हणजे हे रास आहे. व्याजासह परत केले म्हणजे हे काय आहे? व्याज आहे. हे किती आहे? 27,720 रुपये हे आपल्याला रास दिलेली आहे. तर आपल्याला व्याजाचा दर आर विचारलेला आहे. आर म्हणजे किती? व्याजाचा दर विचारलेला आहे. तर अगोदर आपल्याला माहित असते बघा मित्रांनो रास म्हणजे काय असते? रास म्हणजे ए म्हणजे मुद्दल अधिक व्याज असते. तर अगोदर आपण व्याज किती झालं ते काढून घेऊ. तर बघा आपल्याला माहित आहे की म्हणजे रास किती आहे? 27,720 आणि मुद्दल किती आहे? 18,000 आहे. त्यामुळे 18,000 घ्या अधिक व्याज करून टाका. मग या दोघांची वजाबाकी होऊन जाईल. शून्यातून शून्य गेला 0, 2 मधून शून्य गेले 2, 7 मधून शून्य गेले 7 आणि 27 मधून 18 गेले तर 9. 9,720 हे काय आलेलं आहे मित्रांनो? हे आलेलं आहे आपलं सरळ व्याज आलेलं आहे. तर आता याच्यावरून आपल्याला व्याजदर म्हणजे आर काढायचा आहे. आपल्याला माहित आहे एसआय म्हणजे काय असते? एसआय म्हणजे असते पी आर टी भागीला 100. तर एसआय किती आहे? एसआय आहे 9,720. 9,720 बरोबर पी किती आहे? पी दिलेला आहे 18,000 रुपये. मग त्याला आपण 18,000 घ्या. त्याच्यानंतर आर आपल्याला काढायचे. टी किती दिलेलं आहे? टी दिलेलं आहे 4 वर्ष. मग इथे 4 वर्ष लिहा भागीला 100 लिहा. हे 2 शून्य कटले. त्याला बघा 180 आणि 4 खाली येतील.
तर बघा 9720 भागीला 180 गुणिला 4 होऊन जाईल. हे आपलं कॅल्क्युलेशन इथपर्यंत येईल. बघा हा शून्य कटला, याला 9 न भाग जाईल. 9 दोन्ही 18, 9 एक 9, 7 ला 9 न भाग जात नाही म्हणून शून्य द्या. 9 आठी 72. तर बघा हे बे एक बे 108 ला जर 2 न वाचलं बे 5 बे 4 म्हणजे 54 भागिले 4 होऊन जातील. तर आता 54 भागिले 4 आपण पुढे करू. आर म्हणजे 54 भागिले 4. तर बघा 4 न जर भाग दिला आपण तर 4 एक 4 राहिला झाले 14, 4 त्रिक 12, 13 14 याला पॉईंट द्या. पॉईंट आणि 4 पंच 20 होतील. म्हणजे हे आर जो व्याज टक्के आहे तो होऊन जाईल 13.5%. त्यानंतर आपला प्रश्न बघा मित्रांनो, प्रमोदने 60,000 रुपये रक्कम कर्जावर रक्कम सरळ व्याजाने घेतलेली आहे. जर त्यानं 3.5 वर्षानंतर 91,500 रुपये व्याजासह परतफेड केले तर व्याजाचा दशांश दर किती? तर प्रमोदनं 60,000 रुपये कर्जावर रक्कम घेतली होती. तर पी जे आहे ते 60,000 होऊन जाईल. 60,000 रुपये कर्जावर रक्कम घेतली होती. 3.5 वर्षानंतर म्हणजे 3.5 घ्या. त्याच्यानंतर व्याजासह परतफेड केले म्हणजे ए जी दिलेली आहे, राज दिलेली आहे 91,500. तर व्याजाचा दर किती? आर बरोबर किती हे विचारलं. आता व्याज दर दिलेला आहे म्हणजे अगोदर आपण काय करून काढू? ए म्हणजे रास असते. रास म्हणजे काय असते? मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज असते. तर आपण अगोदर व्याज काय ते काढून घेऊ. व्याज किती आहे? 91,500 आहे. मुद्दल किती आहे? 60,000 आहे. 60,000 अधिक व्याज. तर बघा हे प्लस मध्ये आहेत, अलीकडे आल्यावर मायनस मध्ये होतील. त्याच्यातून हे आपण वजाबाकी करून घेऊ. शून्यातून शून्य गेला 0, शून्यातून शून्य गेला 0, 5 मधून शून्य गेला 5, 1 मधून शून्य गेला 1 आणि 9 मधून 6 गेले 3. तर आपलं जे व्याज आहे मित्रांनो, व्याज होऊन जाईल 31,500. तर बघा आपल्याला माहित आहे एस आय बरोबर काय असते? PRT भागीला 100 असते. एस आय किती आलं आपलं? 31,500 आलं. 31,500. पी किती दिलेलं होतं? पी दिलेलं होतं 60,000 रुपये. तर घ्या मग इथं 60,000 रुपये. आर आपल्याला काढायचंय आणि टी दिलेलं होतं 3.5 भागीला 100. तर बघा हा पॉईंट नंतर एक अंक आहे. हा पॉईंट काढण्यासाठी खाली आपण एक 100 वाढवला, एक शून्य वाढवला. हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कटून जातील. 60 आणि 35 इकडे खाली येतील. 31,500 बरोबर खाली काय येईल? 60 गुणिला 35 हे खाली येईल बरोबर आर. तर बघा हे याला 7 न भाग देऊ. 7 5 35, 7 चौक 28, 29 30 31, 7 5 35 आणि हे 2 शून्य. त्याच्यानंतर याला 5 न भाग देऊ. 5 9 45 आणि हे 2 शून्य. हा शून्य कटला, हा शून्य कटला. आपलं उत्तर आलं आर बरोबर 90 भागिले 6. 90 भागिले 6. तर 90 ने जर भाग दिला 6 1 6, 6 पंच 30 म्हणजे आपला व्याजदर जो आहे तो 15% आला. तर 15% हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, 9,000 रुपये मुद्दलावर 4.5 वर्षात 3,645 रुपये सरळ व्याज मिळते. तर व्याजाचा दर किती? 9,000 रुपये मुद्दल दिलेली आहे. पी म्हणजे 9,000 रुपये दिलेला आहे. त्याच्यानंतर 4.5 वर्षात म्हणजे टी बरोबर 4.5 वर्ष दिलेला आहे आणि सरळ व्याज म्हणजे एस आय दिलेला आहे 3,645 रुपये. तर आपल्याला व्याजाचा दर म्हणजे आर विचारलेला आहे. तर बघा आर काढण्यासाठी इथे इंटरेस्ट सहसा आपल्याला एस आय बरोबर पीआरटी भागीला 100चा फॉर्म्युला वापरता येईल. एस आय बरोबर पीआरटी भागीला 100. तर एस आय आहे 3,645. इथं पी किती आहे? 9,000 आहे. 9,000. त्याच्यानंतर आर आपल्याला काढायचा आहे. टी दिलेला आहे 4.5 भागीला 100 दिलेला आहे. हा पॉईंट काढण्यासाठी खाली एक शून्य द्या. हे 3 शून्य आणि हे 3 शून्य कटून जातील. 9 आणि 45 आता खाली येतील. म्हणजे काय होऊन जाईल? आर बरोबर 36 भागीला 9 गुणिला 45 होऊन जातील. आपण 9 न काटाकाटी करू. 9 चौक 36 खाली घेतले 4, 4 ला 9 भाग जाणार नाही. आता झाले 45, 9 5 45. तर बघा याला आता 5 न भाग देण्याचा प्रयत्न करू. 5 9 45, 5 48, 5 1 5 आणि 81 ला जर 9 न भाग घेतलं तर 9 9 81. त्याच्यामुळे व्याजदर हा 9% आला. तर मित्रांनो व्याजाचा दर 9% हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशादशे 6.5 दराने 2100 रुपये मुद्दलाची किती वर्ष मुदतीत 3,192 रुपये रास होईल? तर दशादशे 6.5 दराने म्हणलेलं आहे. त्याच्यामुळे आर आपण 6.5 घेणार आहोत. त्याच्यानंतर 2100 रुपये मुद्दलाची म्हणजे पी बरोबर 2100 घेणार आहोत. किती वर्ष मुदतीत म्हणजे टी आपल्याला काढायचा आहे आणि 3,192 रुपये रास दिलेली आहे. म्हणजे ए म्हणजे रास असते ती दिलेली 3,192 रुपये.
तर मित्रांनो अगोदर आपल्याला व्याज काढावं लागेल है ना. तर रास म्हणजे काय असते, रास म्हणजे असते मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज. तर रास किती आहे, रास आहे 3192. मुद्दल किती आहे, मुद्दल बघा मित्रांनो, मुद्दल आपल्याला दिलेली आहे 2100 रुपये आणि पुढे काय दिलेलं आहे, व्याज दिलेलं आहे. तर बघा 2 मधून 0 गेले 2, 9 मधून 0 गेले 9, 21 मधून 31 मधून 21 गेले म्हणजे राहिले 10. तर बघा 1092 हे काय आलेलं आहे, आपलं व्याज आलेलं आहे. आपल्याला काय काढायला सांगितलं होतं, रास आपल्याला त्या काळ किती वर्षांमध्ये तुम्ही टी काढायला सांगितलं. म्हणजे एस आय बरोबर काय होते, PRT भागीला 100. टी आपल्याला काढायचं आहे. एस आय किती आहे, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज. सरळ व्याज बघा मित्रांनो आपण काढला 1092 रुपये आहे. त्याच्यानंतर मुद्दल किती आहे, मुद्दल 2100 रुपये आहे. 2100 गुणिला आर किती आहे, व्याजदर दिलेले 6.5, त्याला 6.5 घ्या, इथं टी घ्या आणि भागीला 100 घ्या. हा पॉईंट काढण्यासाठी खाली एक शून्य वाढवा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बघा आता हे 10 इकडे जातील तर हे 10 920 होऊन जातील आणि इकडं अगोदर आपण इथं काटाकाटी करू शकतो. म्हणजे 5 1 5 राहिला 1, 5 3 15 आणि 5 2 10. तर आता हे जे दोन आहेत ते वर जातील, गेले वर, आणि जे 21 आणि 13 आहेत ते खाली येतील. 21 आणि 13 बरोबर होऊन जाईल टी. तर बघा आता याला 21 न म्हणजे 7 न भाग देऊ. 7 3 21, 7 1 7, 8 9 10, 7 4 28, 7 5 35, 36 37 38 39, 7 7 42. ते असं आलेलं आहे. त्याच्यानंतर याला 13 न भाग देऊ. 13 1 13, 13 1 13, 14 15, 13 2 26. याला 3 न भाग देऊ. 3 1 3, 3 4 12 आणि 4 2 हे 8 होऊन जातील. म्हणून आपली जी मुदत आहे किंवा आपला जो टाइम आहे तो होऊन जाईल 8 वर्ष. तर 8 वर्ष हे आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशांश 9.5 दराने 3200 रुपये मुद्दलाची किती वर्ष मुदतीत 5024 रुपये रास होईल. तर दशांश 9.5 दर म्हणलेला आहे, त्याच्यामुळे आर जे आहे ते 9.5 होऊन जाईल. त्याच्यानंतर 3200 रुपये मुद्दलाची म्हणजे पी बरोबर आपल्याला 3200 घ्यायचं आहे. किती वर्ष मुदतीत म्हणजे आपल्याला किती वर्ष मुदतीत म्हणजे टी विचारलं, टी बरोबर किती आणि रास दिलेली आहे आपल्याला. रास किती दिलेली आहे, 5024 रुपये ही रास दिलेली आहे. रास दिलेली म्हणजे अगोदर आपण व्याज काढून घेऊ. मग रास बरोबर काय असते, मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज असते. तर बघा मित्रांनो आपल्याला रास दिलेली आहे 5024, मुद्दल दिलेली आहे 3200 रुपये आणि आपल्याला काढायचे व्याज. तर बघा याच्यातून आता वजाबाकी करायची. 4 मधून 0 गेला 4, 2 मधून 0 गेले 2 आणि 50 मधून 32 गेले तर हे 8 आणि 10 18, 1824 हे आपलं उत्तर होऊन जाईल. 10 तून 2 गेले 8, त्याच्यानंतर 4 मधून 3 गेला 1, बरोबर 1824 रुपये हे काय होईल, आपलं व्याज होईल. व्याज होईल. याच्यानंतर आपल्याला टी काढायचे. म्हणजे एस आय बरोबर काय होते, PRT भागीला 100, PRT भागीला 100. तर एस आय आपलं सरळ व्याज दिलेलं आहे आपल्याला 1824 रुपये. तर इथं ते 1824 रुपये. पी आपल्याला दिलेला आहे 3200. या 3200 गुणिला आर व्याजदर, व्याजदर किती दिलेलं आहे 9.5. इथं घ्या 9.5, इथं टी आहे आणि भागीला 100 आहे. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. त्याच्यानंतर बघा हा पॉईंट होता, हा पॉईंट काढण्यासाठी खाली आपल्याला एक शून्य द्यावा लागला असता. म्हणजे आपण इथं तोपर्यंत 10 लिहून घेऊ, असं 10 लिहून घेऊ, आहे की नाही. तर बघा आता याला हा पॉईंट कटला, याला 5 न भाग जाईल. 5 2 10, 5 1 5 उरले 4, 5 9 45 आणि बे 1 बे, बे 1 बे, बे सकम 12. तर हे 16 19 ते खाली येतील. म्हणजे 1824 भागीला 16 गुणिला 19 होऊन जातील. बरोबर होईल टी. तर बघा याला 8 न भाग द्या. 8 2 16, 8 2 16, 16 17 18 म्हणजे 2, 8 8 8 8 2 16 24 म्हणजे 8 2 16 होऊन जाईल. 16 हे 4 आणि 5 6, मग 8 8 64. याला पुन्हा 2 न भाग द्या. 1 1 4 येऊन जाईल. आता 19 न 14 ला भाग द्यायचा आपल्याला. 114 ला 19 न भागायचे. तर बघा 9 1 9 9 2 18 9 3 27 9 34 9 5 55 9 6 54. तर 19 सख बघा, 19 गुणिला 6 करून बघा. 6 9 54 54 4 8 5 6 1 6 6 5 11, 19 सख 114 होतात. तर 19 1 19, 19 सख 114. म्हणजे टी जे आहे ते आपलं 6 वर्ष होऊन जाईल. टी जे आहे आपलं 6 वर्ष हे होऊन जाईल. 6 वर्ष आपलं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतरचा
आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशादशे काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 पट आहे मिळते. जर मुद्दल आणि व्याजाचा दर समान असेल तर दशादशे दर किती? बघा इथं आपल्याला सरळ सरळ काय नाही दिलेलं, घुमून फिरून दिलेलं आहे. एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या 1/9 पट आहे. सरळ व्याज म्हणजे काय? SI. मुद्दल म्हणजे काय? P. आणि मुद्दलाच्या 1/9 पट म्हणजे P च्या 1/9 पट हे असं दिलेलं आहे. याच्यानंतर मुद्दत हा शब्द पाहिजे बघा. मुद्दत आणि व्याज दर समान असेल म्हणजे काय? इथं करेक्शन करून घ्या. तर हे जे टी आहे, टी म्हणजेच आर आहे. टी म्हणजे मुदत आणि व्याज दर. इथं मी मुद्दल शब्द टाकलाय तो तुम्ही करेक्ट करून घ्या. तिथं मुद्दत शब्दाचा पाहिजे, मुदत असा शब्द पाहिजे. तर आपल्याला शेवटी आर विचारलेला आहे. तर बघा असं आहे आणि एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आर काढायचंय तर सिंपल आहे. SI बरोबर काय असते? PRT भागीला 100. पण SI च्या जागी आता आपण P गुणिला 1/9 घेणार आहोत. P गुणिला 1/9 बरोबर. हे P जशाल तसं, हे आर जशाल तसं, आणि आर म्हणजेच टी आहे आणि आपल्याला आरचीच किंमत काढायची म्हणून हे टी न लिहिता आपण टीच्या जागी आर लिहिणार भागीला 100 लिहिणार. तर बघा आता हे काय होऊन जाईल, हे पी न 1/9 ला गुणलं तर P/9 होऊन जातील. P/9. आता हे खालचे जे 100 आहेत ते वर जातील म्हणजे पी ला 100 सोबत गुणाकार होईल. बघा हे खालचे 100 वर जात आहेत आणि वरचा पी खाली येईल म्हणजे या साईडला तो पी येऊन जाईल बरोबर. आर गुणिले आर, आरचा वर्ग होऊन जाईल. बघा हा पी कटला, हा पी कटला म्हणजे आर वर्ग बरोबर 100 भागीला 9 होऊन जातील. आता आर ची किंमत काढायची असेल तर 100 आणि 9चं वर्गमूळ काढावं लागेल. 100चं वर्गमूळ 10 आणि 9चं वर्गमूळ 3 म्हणजे जो व्याजदर आहे आपला 10 ने जर 3 भागितलं तर 3.33% हे आपलं व्याजदर येऊन जाईल. तर आपलं करेक्ट आन्सर असेल 3.33%. त्यानंतर आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशादशे 12 दराने 450 रुपये मुद्दलाचे 9 महिन्याचे सरळ व्याज किती होईल? तर दशादशे 12 दराने म्हणजे आर बरोबर आपण 12% घेणार आहोत 12 दराने. त्याच्यानंतर 450 रुपये मुद्दल म्हणजे पी बरोबर आपण 450 घेणार आहोत आणि 9 महिने म्हणजे आता यावेळेस आपल्याला टी बरोबर 9 हे महिन्यामध्ये दिलेले आहे. दरवेळेस हे वर्षामध्ये देतात परंतु यावेळेस हे आता महिन्यामध्ये दिलेलं आहे. आणि आपल्याला विचारलं SI म्हणजे किती, म्हणजे सरळ व्याज म्हणजे किती. तर बघा मित्रांनो, जेव्हा टाइम पिरियड हा महिन्यामध्ये दिलेला असतो तेव्हा आपण SI बरोबर P गुणिला R गुणिला T भागीला 100 गुणिला 12 करत असतो. 12 का केलं? कारण 12 महिन्याचं 1 वर्ष होतं. त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला असं लिहावं लागतं. SI आपल्याला काढायचा आहे. SI काढा. P च्या जागी किंमत ठेवा 450 प्रश्नामध्ये दिलेली आहे. R च्या जागी किंमत ठेवा 12 आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे. आणि T म्हणजे 9 महिने आहेत तिथं 9 घ्या भागीला 100 गुणिला 12 करा. हे 12 खालचे 12 कुठून आणलेत? तर हे आपल्याला टाइम महिन्यामध्ये दिलेला आहे. जेव्हा महिन्यामध्ये टाइम दिलेला असतो त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करण्यासाठी खाली 12 लिहावं लागतात. हे 12 कटून गेले, हा शून्य कटून गेला, 5 दोन्ही 10, 5 9 45 झालेत. मग हे SI बरोबर 9 9 81 आणि भागीला 2 झालेत. मग 2 चौक 8 आणि आता इथं 1 घेतला, 1ला भाग जात नाही म्हणून 0 दिला, आता झाले 10. तर मग याला पॉईंट द्या आणि 2 पंचे 10 करा. तर 40.5 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. 40.5 रुपये एवढं त्याचं सरळ व्याज होईल. त्यानंतरचा आपला प्रश्न बघा मित्रांनो, दशादशे 10.5 दराने, इथं आर आपल्याला 10.5 दिलेला आहे. दशादशे 10.5 दराने एका मुद्दलाची 4 वर्षाची रास म्हणजे टी इथं 4 वर्ष दिलेली आहे, 4 वर्ष, आणि रास म्हणजे ए दिलेला आहे. ए दिलेलं आहे 3550 रुपये. तर आपल्याला मुद्दल म्हणजे पी विचारलेला आहे. तर यावेळेस मात्र विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर आपण एचा रासचा फॉर्म्युला वापरला, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज, पण इथं व्याजच दिलेलं नाही त्याच्यामुळे आपण तो फॉर्म्युला वापरू शकणार नाही. यामुळे आपला रासचाच फॉर्म्युला आहे हा. रास म्हणजे काय असते? रास म्हणजे असते मुद्दल अधिक व्याज, मुद्दल अधिक व्याज. पण याला सरळ सरळ न वापरता आपल्याला एक स्टेप वाढून वापरून द्यावं लागेल. रास दिलेली 3550, तर इथे घ्या 3550. मुद्दल आपल्याला दिलेली नाही म्हणून मुद्दलच्या जागी पी घ्या आणि इथं व्याजच्या जागी फॉर्म्युला वापरा PRT भागीला 100. तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. हे व्याज म्हणजे PRT भागीला 100, हे मुद्दल म्हणजे पी. आता पुट द व्हॅल्यू अँड गेट द आन्सर. 3550. बघा मित्रांनो ते 100 आहेत तर इथं खाली यायच्या काही नाही. छेद समान करण्यासाठी याला पण 100 न भागावं लागेल आणि याला 100 न गुणावं लागेल. तर हे होऊन जाईल 100 पी भागीला, याचा छेद समान झालेला आहे म्हणून आता आपण अंशाची बेरीज करू शकतो. 100 गुणिला पी 100 पी प्लस पुढं PRT भागीला 100. तर हे 100 आता इकडे जातील, परंतु त्याआधी आपण सगळ्या व्हॅल्यूज ठेवून पाहू, उरलेल्या व्हॅल्यूज आहे की नाही. तर आर दिलेले 10.5 आणि टी दिलेले 4 वर्ष.
मग हे 3,550 3,550 बरोबर हे 100p प्लस हे p जसं तसं गुणिला आर आणि टी. आर आहे 10.5 आणि हे 4 आहे 10.5 गुणिला 4 भागीला 100. त्या 100 आता इकडे येऊन जातील, तर हे 3,550 होते. हे 100 न गुणाकार आल्यामुळे इथे 2 शून्य वाढले, इथे झाले 100p प्लस बघा 5 चौक 20 20 शून्य 4 2 4 0 0 0 2 2 4 1 4 हे झाले 42. ठीक आहे. आणि या 42 ने p ला गुणलं तर 42p. पॉईंटच्या नंतर जर शून्य असला तर त्याला गृहीत धरायचं नसते. मग हे पहा 35 50 00 हे 100p आणि 42p 142 झाले. म्हणून 142 खाली घ्या आणि p इथं पुढे घ्या. आता बघा 142 हे 4 5 6 7 म्हणजे याला अगोदर आपण जर आपण 4 त्रिक 12 13 14 4 8 32 4 न भाग दिला तर 4 त्रिक 12 13 14 4 8 नाही 22 झाले ते, त्यामुळे याला 4 न भाग जाणार नाही. याला 8 आपण 2 2 न काटू. बे 7 14 बे 1 बे, त्याच्यानंतर बे 1 बे, त्याच्या बे 7 14 बे 7 14 बे 5 10 आणि डबल शून्य ते 71 आणि वर आले 17 75 00. तर बघा 71च्या पाड्यात आपल्याला 1775 पाय आणायचे आहेत. तर इथं आपण भागाकार करून पाहू. अगोदर 1775 भागीला 71 जर आपण केलं तर इथं किती आहेत 17 म्हणजे 177 धरावं लागतील. तर बघा हे 177 म्हणजे 2 न जर आपण गुणलं, कारण 7 2 14 14 म्हणजे 140 7 1 21 म्हणजे 210 होतील. तर हे तर होणार नाही, 2नच गुणावं लागेल. बे 1 बे आणि 7 2 14 म्हणजे वजाबाकी करा. 7 मधून 2 गेले 5, 17 मधून 14 गेले 3 आणि वरचे घेतले 5. आता याला जर आपण 5 न गुणलं तर 5 1 5 आणि 7 5 35 आले 355 म्हणजे आपलं भागाकार येणार आहे 25. तर ठीक आहे. तर बघा आपण हे आता आपल्याला माहिती आहे 1775 ला भागितलं तर 25 उत्तर येते. इथं होतं 1775 00 भागीला 71 बरोबर p. तसं 71 1 71 हे 25 येणार आणि हे 2 शून्य म्हणजे हे 2500 बरोबर p होऊन जाईल. तर त्याची मुद्दल जी आहे ती होऊन जाईल 2,500 किंवा 2500 रुपये. तर 2500 आपलं करेक्ट आन्सर असेल.